अति जलद व अचूक बातम्यांसाठी पाहत रहा महामीडिया 24 सदैव तत्पर। करवीर तालुक्यातील म्हालसवडे येथे बेकायदेशीरपणे गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर बाळगणाऱ्या पंढरीनाथ श्रीपती पाटील याला करवीर पोलिसांनी अटक केली आहे। त्याच्याकडून 1,10,000 रुपये किमतीचे रिव्हॉल्वर आणि मोटारसायकल असा एकूण 1,70,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। म्हालसवडे येथील पंढरीनाथ पाटील याच्याकडे गावठी बनावटीचे रिव्हॉल्वर असल्याची गोपनीय माहिती करवीर पोलीस ठाण्यातील पोलीस हवालदार सुभाष सरवडेकर यांना मिळाली होती। या माहितीच्या आधारे पोलिसांनी म्हालसवडे येथे सापळा रचून पाटील याला ताब्यात घेतले। त्याची झडती घेतली असता मोटारसायकलच्या पॅनलमध्ये लपवून ठेवलेलं गावठी रिव्हॉल्वर मिळून आलं। पोलिसांनी तातडीने रिव्हॉल्वर आणि मोटारसायकल जप्त केली। ही कारवाई पोलीस अधीक्षक योगेश कुमार गुप्ता, अपर पोलीस अधीक्षक डॉक्टर बी धीरज कुमार आणि करवीरचे पोलीस उपअधीक्षक सुजित कुमार क्षीरसागर यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली। यामध्ये परिवीक्षाधीन पोलीस अधिकारी आरांक्षा यादव, पोलीस निरीक्षक किशोर शिंदे, पोलीस उपनिरीक्षक विनायक सपाटे, शंकर कळकुटे तसेच पोलीस अंमलदार राहुल देसाई, सुभाष सरवडेकर, सुजय दावणे, अविनाश कांबळे, प्रकाश कांबळे आणि अमोल चव्हाण यांनी अटक केलेल्या पंढरीनाथ पाटील याला न्यायालयामध्ये हजर केले असता सुरुवातीला 1 दिवसाची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती। त्यानंतर न्यायालयाने त्याला न्यायालयीन कोठडी सुनावल्याने त्याची रवानगी कारागृहात करण्यात आली आहे। तर मग चला सबस्क्राइब करायला विसरू नका महामीडिया 24 न्यूज चॅनलला। महामीडिया 24 सदैव तत्पर।